तर नक्कीच त्या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे। त्यानंतर मुठवलगावचे पोलीस पाटील उत्तमजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी दिलीप धर्मा पाटील आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय उत्तमजी पाटील तर रवींद्र धर्मा पाटील आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। त्यानंतर कुक्षे गावातील समाजसेवक बाळरामजी शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी विनंती करतोय रवींद्र धर्मा पाटील आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बाळराम शेलार यांच्या या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे। त्यानंतर सन्माननीय प्रदीपजी भामरे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतोय साईनाथ दत्तू पाटील आपल्याला विनंती करतोय प्रदीपजी भामरे यांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। पोलीस निरीक्षक चला अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत येऊ द्या आणि आपण मॅच लगेच इथनं स्टार्ट करूया। अंपायर आणि आमचे तिथे आयोजक आहेत, बाकी कोणीही तिकडे जाऊ नका, सर्व खेळाडूंचं तिकडे काम नाहीये। आमचे आयोजक जे काय डिसिजन घेतील आणि आमचे जे अंपायर काय डिसिजन घेतील तो डिसिजन लास्ट डिसिजन। यस अंपायरचा नक्की दिसेल आमच्याकडे। धावा किती घेतले धावून या, ठीक आहे धाव नाहीये तर चला आपण गेम प्ले करूया, मॅच स्टार्ट करूया। यस योगेश लक्षात ठेवायचं मित्रांनो, जे मैदानाच्या आतमध्ये दोन आमचे ऑफिशियल पंच आहेत त्या पंचांचा निर्णय हा अंतिम असेल। लक्षात ठेवायचं आहे जोही कोणता निर्णय त्या ठिकाणी मिळेल त्या निर्णयाला आपल्याला मान्यता करावी लागेल। त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय भीमसिंग दरे या ठिकाणी उपस्थित आहेत, चौधरपाडे गावातील समाजसेवक। तर नरेश देव पाटील आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे। त्यानंतर कुक्षे गावातील समाजसेवक बंधू मागे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी चंद्रकांत पाटील आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बंधू मागे यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करणार आहोत। थँक्स डीजे। तर उपस्थित मान्यवर आजचे आमचे प्रमुख अतिथी माननीय रुपेशजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करतोय की या स्पर्धेबद्दल आपण दोन शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे, कारण या स्पर्धेचं एक खास वैशिष्ट्य आहे विनामूल्य स्पर्धा आहे। कुठल्याही संघाकडून या ठिकाणी शुल्क घेतला गेला नाही, सर्व प्रेक्षकांना जेवण मोफत सुविधा आणि त्यानंतर गरजू महिलांसाठी साड्या वाटपाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे। धनेश 11 स्पोर्ट्स क्लब कुक्षे यांच्या माध्यमातून आयोजित धनेश 11 चषक 2019
अतिशय भव्य अशा ह्या स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी भिवंडी तालुका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय हनुमानजी पाटील साहेब, विभाग प्रमुख सन्माननीय रघुनाथजी पाटील साहेब, या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेब, सन्माननीय माली साहेब, सन्माननीय भोईर साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर, उपस्थित सर्व क्रिकेटपटू, उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी बंधूंनो, सर्वप्रथम मी या ठिकाणी पांडुरंग पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि खास करून धनेश 11चं मनापासून अभिनंदन करतो. आणि मी माझ्याकडून एक चूक झाली होती की टेमघरला मी भावेश 11 बोललो होतो, कारण त्यामध्ये तुमचा जो खेळाडू आहे भावेश हा अगदी चमकदार कामगिरी करतो आणि त्यामुळे सारखं नाव भावेशच लक्षात राहतं. परंतु या ठिकाणी धनेश 11 आणि पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून खरं तर क्रीडा क्षेत्राला आपण चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलंच आहे, परंतु सोबत एक सामाजिक जाणीव जी आहे ती अतिशय महत्त्वाची जाणीव आपण या ठिकाणी जपलेली आहे. या ठिकाणी गरजू आदिवासी ज्या आमच्या महिला आहेत, भगिनी आहेत, त्यांना साडी वाटपाचा देखील कार्यक्रम ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून झालेला आहे. खरोखरच सामाजिक क्षेत्रात जो काम करतो, आपण स्वतःसाठी जगत असतो, परंतु इतरांना जेव्हा आपण आपल्या जगण्याचा अर्थ समजवतो किंवा आपल्यापासून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो, निश्चितच खऱ्या अर्थाने ते जीवन सगळ्यात सुंदर असतं आणि ते काम तुम्ही सर्वजण करता, म्हणून मी खास करून तुमचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी खरा या मैदानाचा मी 2-3 वेळा उल्लेख केला, मागेही 2-3 कार्यक्रमांमध्ये उल्लेख केला की इतका सुंदर मैदान या ठिकाणी आहे. आणि गुडचरणीची जरी जागा असली तरी देखील त्या ठिकाणी आमचे जे 2 बांधव आहेत गायकवाड आणि त्यांचे आणखी जे सहकारी आहेत, त्या सर्वांनी या ठिकाणी अतिशय मोठं मन करून त्यामध्ये त्यांची असलेली वहिवाट ही ग्रामस्थांसाठी सोडून हा मैदान चांगल्या प्रकारे तयार करण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. खरोखरच आजच्या ह्या काळामध्ये देखील इतकं चांगलं योगदान देणारी माणसं आणि इतक्या मोठ्या मनाची माणसं असू शकतात, हे खरं तर आपलं सर्वांचं भाग्य आहे. आणि म्हणून मी त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या मैदानासाठी शासन स्तरावरून ज्या काही चांगल्या गोष्टी करण्याची आवश्यकता असेल, निश्चितपणे एक आपला तुमचा सहकारी म्हणून, आमदार म्हणून आणि त्या ठिकाणी जो मला सन्मान मिळालेला आहे त्या माध्यमातून ह्या मैदानासाठी निश्चितपणे चांगलं काम करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन. जेवढं शक्य होईल तेवढी मदत मी या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला करेन, एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या लोकांनी भाग घेतलेला आहे, ज्या ज्या संघांनी भाग घेतलेला आहे, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण स्पर्धेला अजून 2-3 दिवस आहेत, त्यामध्ये खास करून तुम्ही मोफत सगळी स्पर्धा ठेवलेली आहे आणि मोफत असून सोबत जेवण पण आहे, हे तर खूपच महत्त्वाचं आहे. कारण खेळाडूंना त्यांची एनर्जी टिकवण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते ती देखील या ठिकाणी संपूर्णपणे पुरवली जाते. तसं पांडुशेठ हौशी माणूस आहे, सगळ्यामध्ये त्यांचं योगदान मोठं असतं आणि म्हणून त्यांनी या स्पर्धेला एक चांगलं वेगळं असं एक खाद्य पुरवण्याचं काम केलेलं आहे. मी त्यांचं खूप खूप कौतुक करतो. आणि ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडेल यामध्ये कुठेही शंका नाही, कारण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जो सहभाग आणि जो प्रेक्षकांचा उत्साह लागतो तो या ठिकाणी निश्चितपणे आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होईल. मी सर्वांना या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्यांनाही शुभेच्छा देतो आणि आयोजकांनाही शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर पंचांना विनंती करतोय, आपण फक्त 2 मिनिटं खेळ थांबवायचं आहे, कारण या ठिकाणी सन्माननीय रुपेशजी म्हात्रे साहेबांचं महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उपविधान समिती प्रमुख राज्यमंत्री महाराष्ट्र राज्यपदी निवड झाल्याबद्दल रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं धनेश 11 कुकसेच्या वतीने तसेच आपल्या पडघा विधान सभेच्या वतीने जाहीर सत्कार या ठिकाणी होणार आहे. तर मी शिवसेना विभाग प्रमुख रघुनाथजी पाटील आणि त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक पांडुरंगजी धर्मा पाटील आणि संपूर्ण व्यासपीठ मी विनंती करतो यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय
रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं एक जाहीर सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय। तर नक्कीच आपली या भिवंडी तालुक्याची एक महत्त्वाची गोष्ट आणि एक मोठा मान आपल्याला पाहतो या भिवंडी तालुक्याला या ठिकाणी लाभलेला आहे रुपेशदादा म्हात्रे साहेबांच्या वतीने। तर नक्कीच आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर या ठिकाणी रुपेशदादा म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी जाहीर सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अत्यंत महत्त्वाची असलेल्या उपविधान समितीचे समिती प्रमुख राज्यमंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी मेगा सत्कार केला जातोय। तर नक्कीच साहेब आपण या ठिकाणी आलात, आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवलीत। नक्कीच मी आयोजकांच्या वतीनं मी आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय। तर पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे आणि रुपेशदादा म्हात्रे साहेब आमच्यापासून रजा घेत आहेत आणि नक्कीच मी विनंती करतो की आपण अंतिम सोहळ्यासाठी सुद्धा उपस्थित राहाल असे मी नक्कीच सर्वांच्या वतीने आपल्याला जाहीर आमंत्रण करतोय। थँक्यू सो मच योगेश। सन्माननीय रवी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं हार्दिक स्वागत करतोय धनेश इलेवन चषक 2019 मध्ये। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स राहुल भोले इज देअर। थँक्यू सो मच योगेश। कारण का खूप मोठ्या संख्येने आपण बघतो या दरम्यान मान्यवर आले होते, त्या मान्यवरांचा शुभ सन्मान केला गेला। रुपेशजी नक्कीच आपण बघतो म्हात्रे साहेब आपला माणूस आपला आमदार म्हणून नक्कीच त्या व्यक्तीकडे बघितलं जातं। कार्यसम्राट, कार्यकुशल असं नक्कीच आपला आमदार ज्यांनी मत आताच नुकताच त्यांची मतं बघतो आपण या दरम्यान तिथं अजरी आपल्या व्यासपीठावरती होती, त्यांचं आपण नक्कीच मार्गदर्शन देखील घेतलं। तर आपण जाऊया मार्चकडे। इथं आपण बघतो आतापर्यंत या दरम्यान बजरंग बावले संघाच्या माध्यमातून मित्रमंडळाला चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे। टॉस जिंकल्याच्या नंतर धावा पलकावरती फक्त इथनं 10 आहेत। षटक क्रमांक 2 इथनं मात्र सुरू होतोय। सुरतच्या माध्यमातून स्ट्रायकिंगला पार दिया आहेत। लाईन आता मात्र इथनं चुकीची आहे। आमच्या ऑफिशियल पंचांचा इशारा आमच्याकडे मात्र इथनं येतो सवर चेंडू अवंत धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या आता मात्र 1 ने जाते पुढे तब्बल 11 धावा पलकावरती येतात। मॅच खूप महत्त्वाचे आहे दोन टीम मध्ये। आपण बघतो संघर्ष श्रीराम स्पोर्ट्सचा जांभूलपडा विपक्ष बजरंग बावाली या दोन टीम मध्ये सुरू असलेली ही अस्तित्वाची लढत। या दरम्यान क्रॉस आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता, पारदीला पूर्णपणे बीट करून सोडला आहे। आता म्हणतो पारदीने खूप सारे चेंडू आतापर्यंत खेळले आहेत, त्याच्यामध्ये आपण म्हणतो 6 चेंडू आतापर्यंत पारदीच्या माध्यमातून डॉट जात आहेत। म्हणून आपण म्हणतो धावा पलकावरती मात्र एवढा येत नाहीयेत, कारण का त्याचं कारण यावेळेस बावाला टीमच्या माध्यमातून गोलंदाजी खूप चांगली इथं आपल्याला पाहायला भेटते। चांगल्या प्रकारचं नक्कीच आयोजन आहे, चांगल्या प्रकारचं डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारचं पाहायला भेटतोय। पहिलं वर्ष आहे गणेश चषकाचं आणि पहिल्याच वर्षामध्ये भरभरून प्रेम। अकुटप्पाचा बॉल आहे, संधी होती मोठ्या फटक्याची, तुला सरळ फेकून दिलाय आमच्या व्यासपीठाच्या वरून। लॉंग बिग वे पारदी ब्रँडेड फटका षटकार। मात्र या खेळाडूची ओळख आहे बिग हिटमॅन। नक्कीच एक चांगला खेळाडू आहे जांभूलपडा टीमचा आणि बघतो आपण चांगल्या प्रकारचे इथनं बॅटिंग आपल्या बॅटमधून करत असताना 3 ओव्हरची मॅच आहे। 30 ते 35 40 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण का आपण बघतो या दरम्यान बजरंग बावले संघाकडे बॅटिंग खूप चांगली आहे। बावले टीमची नक्कीच प्लस पॉईंट आहे त्यांची बॅटिंग। गोलंदाज पुन्हा एकदा जेवणार आहेत सुरतच्या माध्यमातून षटक फेकला जातो। स्ट्रायकरला नक्कीच सुरेश पारदी आहेत। चेंजअप पेस आहे, गतीमध्ये मिश्रण इथनं मात्र चुका होत असताना चेंडूला जास्त फ्लाईट दिली होती आणि चेंडू मात्र डीप लॉंग लेगला जातोय सीमा पार। शॉट फाईन लेगला क्लिअर करत असताना पारदीच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका 4 धावा। थँक्स डीजे। आमच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला चेंडू स्पॉन्सर केले अशी एक दानशूर व्यक्ती मेघनाथ श्रीपत पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। त्याचप्रमाणे खांडवल गावचे समाजसेवक सन्माननीय
अशोक जोशी यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. यापुढची मॅच आहे शिरोबा वासरे विपक्ष गावदेवी नानकर. सुवर चेंडू आहे, पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. नाणेफेकीसाठी आपण रिपोर्टिंग करावी. शिरोबापूरचं वासरे विपक्ष गावदेवी नानकर या दोन टीम मध्ये यापुढची मॅच. धावा धावा पलकावरती आता मात्र वेगाने जात आहेत. 22 धावा. रावंड विकेटने चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. वारंवार इथनं मात्र चुका होत असताना कारण का बघतो आपण आतापर्यंत पारदेच्या माध्यमातून बॅटिंग खूप चांगली झाली आहे. कारण का आता बघतो आपण जरी डॉट चेंडू गेले असतील मात्र धावसंख्येचा जो ग्राफ आहे ज्या धावा मात्र इथं वाढवण्यासाठी मात्र नक्कीच आला आहे सुरेश पारदी. त्या अनुषंगाने आता मात्र इथनं बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये 23 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ असताना बघतो आपण सेकंड ओव्हर आहे. दरम्यान या ठिकाणी ॲडव्होकेट जितेंद्र रविकांत पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय आयोजकाच्या वतीने. तर या 2 धावा इथं मात्र धावून घेतल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या डबल 2ने जाते पुढे. 25 धावा धावा पलकावरती येत आहेत. षटकातले अजूनही चेंडू मात्र शिल्लक आहेत. 1 टू गो. दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल आहे. याच्यानंतर अजून एक षटक मात्र बाकी असेल. धावा धावा पलकावरती इथं येत आहेत बिनगडी बाद. 25 धावेची भागीदारी देखील आपल्याला इथनं पाहायला भेटतीये. रावंड विकेटने पारदीसाठी बाक टू द बॉलर समोर खेळ त्या चेंडू इथं जातोय स्टार्ट स्क्रीनला. तिथे बघतो आपण थोडंसं पम्बलिंग झालं. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतात तोपर्यंत मात्र या धावून 2 धावा घेतल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 2ने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा मात्र इथं येतील 27 धावा धावा पलकावरती. तर 2 ओव्हरच्या नंतर यस पंचांची काहीतरी मागणी आहे. बॉलची नक्कीच मागणी आहे. 2 ओव्हरच्या नंतर धावा पलकावरती. आतापर्यंत आपण बघतो 27 धावा स्पर्धेचा बघतो आपण. तिसरा दिवस आपण एन्जॉय करतोय. तिसऱ्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला स्पर्धा पाहायला भेटेल. आज देखील आपण बघतो गरजू व्यक्तींना मात्र नक्कीच आदिवासी आमच्या नक्कीच महिला भगिनी आहेत त्यांना मात्र आज देखील आम्ही मोफत साड्यावाटपाचा कार्यक्रम देखील केला. मात्र शेवटच्या दिवशी देखील हा मात्र मोफत साड्यावाटपाचा जो कार्यक्रम आहे नक्कीच आम्ही आवर्जून तो नक्कीच कार्यक्रम तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर जे मात्र बघतो आपण लहान मुलं आहेत, शालकरी मुलं आहेत त्यांना देखील मात्र आम्ही शाळेचा पूर्णपणे या दरम्यान जो पोशाख आहे जो गणवेश आहे तो मात्र आम्ही त्यांना नक्कीच इथनं शेवटच्या अंतिम दिवसामध्ये देणार आहोत. काय आयोजन आहे मात्र दर्जेदार असं आयोजन. प्रत्येकी मान्यवर आल्याच्या नंतर आता नुकताच आमदार साहेबांनी नक्कीच मनोगत व्यक्त केलं. कारण बघतो आपण पांडुरंगजी धर्मा पाटील यांच्या माध्यमातून दर्जेदार असं आयोजन नक्कीच त्यांच्याच खांद्याला खांद्यामध्ये मिळून त्यांचे बंधुराज सन्माननीय दिलीप शेठ पाटील असतील मात्र त्याच्यानंतर आमची पूर्णपणे कमिटी बघा. योगेश पाटील आहेत, कल्पेश पाटील आहेत, महेंद्र पाटील आहेत, अक्षय अंबे पाटील आहेत. तर चला आपण प्लीज वेळ घेऊ नका आपण. पंकज पाटील आहेत, त्याच्यानंतर बघतो राजू पाटील आहेत, त्याच्यानंतर पूर्णपणे गणेश 11ची पूर्णपणे टीम आहे. त्यांचा आम्हाला नक्कीच खूप चांगला प्रकारचा सहकार्य आम्हाला लाभला आहे. आणि या स्पर्धेसाठी बघतो आमच्या नक्कीच ऑफिशियल कॉमेंटेटर आहेत नक्कीच या विभागातील आपण बघतो आमच्यासोबत जॉईंट आहेत. अजय घरत आहेत, सिद्धकजी बावे आहेत, आमच्या नक्कीच गुणसंख्यालेखक आहेत. त्या दरम्यान ज्ञानेश्वर मुकादम आहेत मनप्राम गोरसईचे. त्याच्यानंतर आपण बघतो आमच्या यावेळेस WW टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. 2 कॅमेरास आहेत, आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत, 4 पंच आहेत आणि सर्वांसोबत आपण मात्र स्पर्धा एन्जॉय करतोय. आणि आमचे मान्यवर देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. उंच खूपच उंच. मात्र बघूया लांबी किती आहे. लांबी देखील तेवढीच आहे. चेंडू सीधा जातो सीमा पार. इथं येतो बिग हिट षटकार. क्या बात आहे. बघा नक्कीच चांगलं संगीत. 2 ओव्हरच्या नंतर स्ट्राईक भेटली होती विजयला आणि पहिला बॉल पेस करत असताना आपण बघतोय थोडासा आवाज कमी कर ना मित्रा. हॅलो. तर पहिलाच बॉल मात्र पेस करत असताना बघतो आपण इथे विजयच्या बॅटमधून षटकार आलाय आणि 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र एकूण 6ने जाते पुढे. तब्बल आपण बघतो इथनं 33 धावा 33 धावा धावा पलकावरती येत आहेत. प्लीज पारदेजी
थोडं सहकार्य करा मित्रांनो. थोडं सहकार्य करायचं आहे. आम्ही मॉर्निंगला तुम्हाला सूचना केली आहे, संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आज स्पर्धा चालणार आहे. 6:30 वाजेपर्यंत स्पर्धा सुरू राहणार आहे. मॉर्निंगला तुम्हाला आम्ही सांगितलं आहे. आता इव्हिनिंग आहे, याची आपण दखल घ्यावी. ओव्हर द विकेटने विजय मात्र पुन्हा एकदा इथनं बरसतायत मैदानाच्या आतमध्ये. मला 12 चेंडूनंतर स्ट्राईक आली आहे, मात्र आता मी त्या संधीचं सोनं करेल. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती हा दुसरा आसमानी सुलतानी बिग हिट छक्का. थँक्यू रुपेश. धन्यवाद धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत करतो या धनेशीलन कुक्षेच्या वतीने. त्याचप्रमाणे स्पर्धेचे शिल्पकार पांडुरंग धर्मा पाटील साहेबांच्या वतीने आपलं हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. थँक्यू. क्या बात आहे. नुकताच आता आमदारांचं आगमन झालं होतं सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे, आणि आता मात्र पुन्हा एकदा बघतो आमदार साहेबांच्या सोबत जॉईंट आहेत सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचं आता मात्र शुभ आगमन झालं आहे. आपला आमदार, आपला माणूस आणि सर्व आपलेच. मात्र इथनं चेंडू फुल टॉस आहे, फटका फसला, खेळाडू जेल खाली. जेल तिथं स्वीकारला जातोय. विजयला मैदान सोडावं लागेल. ज्या विजयने आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार दाखवले, त्या विजयला आता मात्र इथं मैदान सोडावं लागतोय. खेळाडू बाद. धन्यवाद डीजे. तर नक्कीच आपण पाहतोय मान्यवरांची खूपच गर्दी आज सुपर संडे, आणि नक्कीच खूप मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली. तर सर्व उपस्थित मान्यवरांचा मी नक्कीच आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. दरम्यान या ठिकाणी आमची व्यासपीठाची शोभा वाढवते आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय भिवंडी ग्रामीणचे लाडके आमदार शांतारामजी मोरे साहेब. आपलं नक्कीच आयोजकांच्या वतीने मी पुन्हा स्वागत करतोय. नक्कीच रुपेश पारधी नक्कीच जांभूळपाड्याच्या माध्यमातून मध्ये शुभेच्छा त्या जांभूळपाडा संघाला. रुपेश आपल्या देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा नक्कीला यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघतो टेनिस क्रिकेट .in माध्यमातून स्पर्धामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. नक्कीच नीटनेटका HD क्लॅरिटी तुम्हाला मात्र पाहायला भेटते. मी तर म्हणेल पहिली वेबसाईट टेनिस क्रिकेटसाठी कोणी मात्र बनवली असेल तर संतोष नाणेकरचं नाव आवर्जून मात्र घेतला जर. अडवा बाटने चेंडू डीपमध्ये जातोय. मिड विकेटला एक धाव झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आता नसेल. ऑन द स्टंप फेक आहे. एकापेक्षा जास्त अजून काहीच नाहीये, आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 1 जाते पुढे 4-0. 40 धावा पलकावरती येत आहेत. मी संतोष नाणेकरचं नाव आवर्जून घेतलं कारण का ग्रामीणच्या प्लेअरला नक्कीच ग्रामीणच्या खेळाडूंना कोणी प्लॅटफॉर्म दिला असेल तर टेनिस क्रिकेटने. कारण का टेनिस क्रिकेट एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण बघतोय प्रत्येकी तळागाळातला खेळाडू असेल जो पडद्याच्या मागे होता त्याचा मात्र खेळ आपण बघत नव्हतो, मात्र आता तो नक्कीच खेळाडू बघतो आपण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जातोय. आणि आवर्जून ग्रामीणचा खेळाडू आज आपण बघतो दुबईपर्यंत जातोय, कतारपर्यंत जातोय. आणि चांगले खेळाडू या ग्रामीण आपण बघतो ग्रामीण विभागाच्या माध्यमातून चांगले खेळाडू नक्कीच आपण बघतोय या विभागामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटत आहेत. दरम्यान या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची मित्रांनो आपण जी कलाकृती पाहत आहोत त्याचे 8 मिस्टर रवी जोशी या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण प्रतिमा जी मतं बघितली समोर काढली होती. अक्षरशः नक्कीच आम्हाला जेव्हा आलो तेव्हा असं वाटलं की आम्हाला मतं कुठलं तरी बॅनर आहे की काय. आता नंतर जेव्हा जवळून आपण बघितले तेव्हा नक्कीच असं ना पूर्णपणे रांगोळीमध्ये ते काढले आहे. काय नक्कीच मात्र प्रत्येकाकडे टॅलेंट असतं मित्रांनो. बघा प्रत्येकाकडे टॅलेंट असतं. त्यांच्याकडे टॅलेंट आहे ते मात्र रांगोळीमध्ये कशा प्रकारचं कोणाचे चित्र काढू शकतील. आमच्यासोबत नक्कीच गुणसंख्या लेखक आहेत. तर मन ते मात्र बघतो आपण त्यांच्या माध्यमात असलेली कला ते दाखवतात. आम्ही कॉमेंटेटर आहेत आमच्यामध्ये असलेली कला. पारदी यस नो प्रॉब्लेम. चेंडू 1 to go. शेवटचा बॉल आहे. म्हणजे प्रत्येकाकडे काही ना काही कला आहे, मात्र ती कला सादर करणं खूप महत्त्वाचं असतं. येस प्लीज दोन्ही संघांना विनंती करतोय यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे तर सहकार्य करा. जांभूळपाडा संघ आणि त्यानंतर भावाली संघ प्लीज. सहकार्याची अपेक्षा आहे, सहकार्य करावं. या दरम्यान चेंडूची फेक खूप चांगली आहे. बीट होत आहेत. एक धाव मात्र इथनं मिळणार आहे.
दुसरीचा प्रयत्न आणि इथनं बघतो आपण धावचीच्या माध्यमातून खेळाडू बाद. चला अजिबात वेळ न घेता लवकरात लवकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघा यायचं आहे. मान्यवरांचा सन्मान आम्ही करणार आहोत. मान्यवरांचा सन्मान सुरू आहे पण आपण मॅच थांबू नका. पंचांना विनंती आपण मॅच थांबू नका. तर नक्कीच आमदार साहेबांना विनंती आहे की आपण टॉससाठी इथं यावं. साहेबांना विनंती आहे की आपण टॉससाठी यावं. यस योगेश पाटील. आणि त्याच नंतर मी विनंती करतोय सन्माननीय रविकांतजी पाटील साहेब गटनेते पंचायत समिती भिवंडी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण स्वर्गीय बंटी पांडुरंग देसले टॉस बॉक्समध्ये जायचं आहे पुढील नाणेफेकीसाठी. आणि नाणेफेकीसाठी सज्ज आहेत माझे परममित्र माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी अजय घरत. धन्यवाद योगेश. सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण आजच्या शेवटच्या सामन्याची नाणेफेक करत आहोत. दोन बलाढ्य संघामधली लढाई. वेलकम सर. आई गावदेवी नानकर विरुद्ध चरोबा स्पोर्ट्स वाशिरे. तसेच सन्माननीय रविकांत पाटील साहेबांचं देखील आगमन होत आहे. पंचायत समितीचे गटनेते आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत करतोय. तर कॉईन एका बाजूला या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय पांडुरंग धर्मा पाटील साहेबांची प्रतिमा आहे, त्यांचा फोटो आहे. आणि एका बाजूला धनेश 11 संघाचा लोगो आहे, सिटी क्रिकेटचा नंबर 1 संघ. तर सन्माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. उज्ज्वल कॉल देत आहेत वाशिरे संघाकडून. पांडू शेठ असा कॉल, परंतु धनेश 11 आलेला आहे. तर टॉस जिंकलाय नानकर संघानं. साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे टॉस कॉईन टॉस विनिंग कॅप्टनला द्यायचं आहे. तसेच पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ही ॲपी फीज द्यायची आहे. सॉफ्ट ड्रिंक ज्याचे प्रायोजक आहेत प्रेम पाटील. तर खूप खूप धन्यवाद साहेब. आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. पाहुण्यांचे हार्दिक आभार. अक्षय, 2 सामने जिंकलेले आहेत. कशा प्रकारचं वातावरण आहे आपल्या संघामध्ये? वातावरण तर चांगलंच आहे कारण की अक्षय थेटे सुद्धा आलेला आहे. निश्चितच एक चांगलं कमबॅक तुमच्या संघासाठी करणार आहेत अक्षय थेटे. तर काय निर्णय घेतोय? प्रथमतः क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतो. सायंकाळची वेळ आहे म्हणून? तसं काय नाही कारण की आमच्याकडे बॉलिंग लाईन चांगलं आहे त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण करतो. आणि चेसिंग. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला मात्र सायंकाळची वेळ असताना देखील प्रथम फलंदाजी मिळाली आहे. खुश आहात? नाही, खुश नाही. म्हणजे आपल्याला देखील क्षेत्ररक्षण घ्यायचं होतं. तर फलंदाजी करत असताना 3 षटकांमध्ये नानकर संघासमोर काय टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50. संघामध्ये काही फेरबदल, एखाद्या नवीन खेळाडूला प्रमोट करण्याचा प्रयत्न? नाही, तेच फिल्डर आहेत. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा देतो. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. आई गावदेवी नानकर वन द टॉस अँड दे विल बी बॉलिंग फर्स्ट. बॅक टू कमेंट्री बॉक्स. क्रिकेट का ये सुहाना सफ़र यहाँ पर जारी है. आप देख रहे हैं इस समय धनेश ट्रॉफी 2019. आप सभी का हार्दिक स्वागत है धनेश 11 कुक से टीम की ओर से. इस टूर्नामेंट के आयोजक सन्माननीय पांडुरंग धर्मा पाटिल साहब की ओर से. तो बहुत ही शानदार टूर्नामेंट आप तक लाए हैं. जो ऑर्गेनाइजिंग कमेटी है जिसमें दिलीप पाटिल है, योगेश पाटिल, कल्पेश पाटिल, महेंद्र पाटिल, अभय पाटिल, पंकज पाटिल, राजू पाटिल एंड ऑल धनेश टीम. चलते हैं खेल की तरफ. जय बजरंग भवाली के सामने 46 रनों की चुनौती 3 ओवर्स में मुकाबला जीतने के लिए रखी है श्री राम स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम ने. सुरेश पारदी ने एक और बेहतरीन पारी खेली, 24 रनों की नाबाद पारी. और वही सुरेश पारदी पहली गेंद लेकर सूरज के लिए. फुल टॉस उसको मोड़ दिया है डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग पर. थोड़ा सा फंबल वहां पर, गलती हुई फील्डर से, उसका तुरंत लाभ उठाया. 2 रन पूरे. तीसरे की कोशिश में है. बेहतरीन दौड़ विकेटों के बीच में, सराहनीय दौड़ विकेटों के बीच में. सुरेश पारदी काफ़ी खफा हो गए हैं अपने फील्डर से. और सुरेश पारदी एक ऐसा कैरेक्टर है जो जब भी गलतियां होती है उनके खिलाड़ियों से तो गुस्से से लाल होते, उनको ज़्यादा देर नहीं लगती है. लेकिन समय का ख्याल रखिए प्लीज़. जामुलपाड़ा टीम समय का प्लीज़ ख्याल रखिए. 15 मिनट के भीतर आपको 3 ओवर्स पूरे करने हैं. इसके बाद भी एक और मैच आज के दिन के खेल में होना है. कई सारे रिकॉर्ड्स बन रहे हैं, कई सारे रिकॉर्ड्स टूट रहे हैं इस टूर्नामेंट में.
सलामी जोड़ी सूरज और उनके साथ विनोद। विनोद के पास अब स्ट्राइक, उठा के खेल दिया है डीप स्क्वायर लेग की दिशा में, खिलाड़ी मौजूद है लेकिन कोई मौका नहीं। 6 रन। हवा ये बहती हुई उस दिशा में, टाइमिंग हालांकि 100% नहीं थी लेकिन हवा का लाभ मिलता हुआ बहती हुई हवाओं के साथ गेंद चली गई और सीधे बाउंड्री लाइन के बाहर नजर आई। शानदार छक्का। बहुत ही अच्छा बैटल पहले ओवर में। कैप्टन सूरज भी अच्छे टच में है, उन्होंने भी पहले मैच में अच्छा प्रदर्शन किया था और विनोद केने तो बहुत ही अनुभवी खिलाड़ी है। दूसरी तरफ गेंदबाज सुरेश पारदी घाट घाट का पानी पी चुके हैं। कहा जाता है कि लोहा लोहे को काटता है। दो अनुभवी खिलाड़ी एक दूसरे के आमने सामने। अगली गेंद लेफ्ट आर्म और द विकेट। अच्छी गेंद इस बार बल्ले की जड़ से खेला, रन आउट का मौका और डायरेक्ट निशाना स्टंप्स पर। पहला विकेट गिरता हुआ कैप्टन सूरज को जाना होगा पेविलियन में। लक्षात ठेवायचं आहे प्लीज, श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा एखादा मोठा फटका लागला किंवा एखादा गडी बाद झाला तर आपण सगळेजण एकत्रित येऊ नका प्लीज. आपला सहकार्य लागेल अशी मी आपल्याकडे अपेक्षा करतोय. आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण यानंतर आम्हाला अजून एक सामना खेळवायचा आहे मित्रांनो. तर प्लीज सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. बिल्कुल मोहल्ला कमेटी मीटिंग ना करे, ज़्यादा सोच विचार ना करे, क्योंकि आपको तो अजयकरत पता है कि इचारा निचारन जिंदगी खपली और भूमि हल्ले तवर सुकट खपली. बहुत बढ़िया। रन संख्या 9, रनआउट के रूप में सूरज आउट हुए। नए बैट्समैन आए हैं अनंता केणी। आगे निकलकर खेला, मिस टाइम कर बैठे हैं। बढ़िया कैच, विकेट कीपर विजय ने कोई गलती नहीं की। एक और विकेट का पतन। बढ़िया यहाँ पर परफॉर्मेंस हम देख रहे हैं बहुत ही मशहूर क्रिकेटर सुरेश पारदी का। एक बैट्समैन रन आउट हुए और अनंता शून्य का चश्मा पहन के आउट हुए। बहुत ही सुहानी शाम पांडुरंग धर्मा पाटिल की आप सभी के नाम। थोड़ा सा कहीं ना कहीं आसमान में हैजी क्लाइमेट लग रहा है और जो आखिरी मुकाबला रहेगा जो दो टीमों के बीच में, वहाँ पे रन बनाना बहुत कठिन हो जाएगा क्योंकि सूरज जब नीचे चला जाता है तो कहीं ना कहीं गेंदें रुक कर आती है बल्ले पर। खास तौर पर लक्ष्य का पीछा करना थोड़ा सा मुश्किल हो जाता है क्योंकि रोशनी भी कम हो जाएगी, लेकिन आप परिस्थितियों को दोष नहीं दे सकते हैं क्रिकेट के खेल में। विनोद आउट हुए। अनंता के पास इस समय स्ट्राइक। पारदी की गेंद, इस बार लोअर फुल टॉस ड्राइव किया है पैरों के सामने से। डिप मिड विकेट के खिलाड़ी पहुंचते हुए, वाइडिश डिप मिड विकेट के खिलाड़ी थे। एक रन से स्कोर आगे जाता हुआ 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। ठीक 15.33 रन प्रति ओवर के हिसाब से 46 रन बनाने हैं 3 ओवर्स में। चुनौती शुरुआत से ही मुश्किल है, लेकिन कई लोग ऐसे होते हैं जिनको मुश्किल काम करने में ही ज़्यादा मज़ा आता है। और कहा भी जाता है कि जो चीज़ आपको चैलेंज करती है वही आपको चेंज करती है। बहुत जल्दी खेल बैठे, थोड़ी धीमी गति की गेंद थी, गेंद की लाइन को भी परख नहीं पाए थे वेदांत। बिट हुए ऑफ स्टंप के बाहर। पहला ओवर समाप्त हुआ सुरेश पारदी का। स्कोर केवल 10 रन 2 विकेटों के नुकसान पर जय बजरंग भावाड़े। फील्ड तुरंत सजाना है भावाड़े। 12 गेंदों में 35 रन चाहिए। पहली ऑफिशियल वार्निंग दी जा रही है जामुनपाडा को समय के लिए. तर नक्कीच आपण या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर उपस्थित आजचे प्रमुख अतिथी भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार पांडुरंगजी धर्मा पाटील आपल्याला विनंती करत आहे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शांताराम मोरे साहेबांचे या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मायेची शाल, महाराष्ट्राची शान, भगवा रंग आणि त्यानंतर प्रेमाचा सुगंध, पुष्पगुच्छ आणि त्यानंतर आठवण म्हणून या ठिकाणी प्रेमाचा प्रतीक या ठिकाणी दिला जातोय आणि नक्कीच आमदार साहेबांच्या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यानंतर सन्माननीय रविकांत पाटील साहेब गटनेते पंचायत समिती भिवंडी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय अनंत धर्मा पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रविकांत पाटील साहेबांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूया. तर नक्कीच आपण पाहू शकता
टेलिव्हिजन स्क्रीनवर या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यानंतर सन्माननीय जितेंद्र जे रविकांत पाटील ॲडव्होकेट हायकोर्ट या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी अनंत धर्मा पाटील साहेबांना विनंती करतोय, सन्माननीय जितेंद्रजी रविकांत पाटील ॲडव्होकेट हायकोर्ट यांच्या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे. आणि त्यानंतर अंपायर का निर्णय अंतिम रहेगा. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स. मित्रांनो, जी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहतोय, अतिशय सुंदर रांगोळी या ठिकाणी आणि त्या रांगोळीचे आर्ट या ठिकाणी उपस्थित आहेत. मिस्टर रवी जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी सन्माननीय भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार शांताराम मोरे साहेबांना विनंती करतोय की आपण या कलाला नक्कीच वाव देणार आहोत आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय रवी जोशी यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करत आहोत. सुरेख प्रतिमा आपण पाहतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय कलाकृती, अतिशय सुंदर प्रतिमा आपण पाहतो मित्रांनो या ठिकाणी. नक्कीच त्याची आर्ट रवी जोशी यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. बैक टू कमेंट्री बॉक्स. थोड़ा सा बैकफुट पर ढकेल दिया था बैट्समैन को, ऑन साइड में गेंद को खेला, हालांकि ठीक तरह से बल्ले पर नहीं ले पाए थे, सिर्फ एक रन. पहली गेंद इस ओवर की रही विक्की की जिस पर सिंगल आया, उसके बाद 2 लगातार वाइड गेंदें, फिर सिंगल, तो 4 रन 2 गेंदों पर आ चुके हैं. स्कोर 14 रन 2 विकेटों के नुकसान पर. बची हुई 10 गेंदों में 32 रनों की आवश्यकता. अनंता के पास स्ट्राइक. फील्डिंग का मुआयना किया है उन्होंने, ऑन साइड में ज़्यादा प्रोटेक्शन है बाउंड्री पर. छोटी गेंद पुल किया है, 2-2 खिलाड़ी गेंद पर झपटते हुए, मिसफील्ड और गेंद जा रही है बाउंड्री के बाहर. 4 रन. डीजे अंकुश. साधारण सा क्षेत्र रक्षण, गेंद पर पहुंच तो गए थे डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी, लेकिन गेंद को उठा नहीं पाए, हाथ से छिटकी और सीधे बाउंड्री के बाहर निकल गई. 4 रनों के लिए स्कोर उछलता हुआ भवाली टीम का 18 रन 2 विकेटों के नुकसान पर. अब 9 गेंदें बची है और ज्ञानेश्वर मुकादम बता रहे कि 28 रनों की ज़रूरत है. बहुत ही बढ़िया स्कोरिंग ज्ञानेश्वर मुकादम के माध्यम से इस पूरे टूर्नामेंट में. विकी की गेंद, शॉर्ट गेंद, इस बार ऊंचा उठा दिया है, मिस टाइम स्ट्रोक. डीप मिड विकेट के खिलाड़ी आते हुए नहीं पहुंच पाए. बहुत ज़बरदस्त प्रयास किया था भावेश ने, बहुत तेज़ी से दौड़ रहे थे, लेकिन आखिर में रियलाइज़ किया कि गेंद तक नहीं पहुंच पाएंगे, तो अपने आप को रोक दिया उन्होंने. बाउंस पर फील्ड किया, केवल 2 रन लेने का मौका था वहां पर अनंता के पास. ठीक तरह से अपने स्ट्रोक्स को नहीं जमा पा रहे अनंता. भरसक कोशिश कर रहे हैं मिड विकेट या फिर स्क्वायर लेग के ऊपर से छक्का लगाने की. रन संख्या 20 और 26 की जरूरत. फिर से हवा में खेला है और फिर से भावेश आते हुए, पारदी भी आ रहे हैं, लेकिन दोनों के बीच में गिरी है, आगे गिर गई. इस बार केवल 1 रन. काफी हैरान और परेशान है अनंता. देखिए निराशा साफ झलक रही है उनके चेहरे पर कि शॉर्ट पिच गेंदों का वो फायदा नहीं उठा रहे हैं. आत्मविश्वास ज्यादा झलक नहीं रहा है बल्लेबाजी में. रन संख्या 21 2 विकेटों के नुकसान पर. अब 7 गेंदें शेष. भवाली टीम को चाहिए 25 रन. मैच में अभी भी काफी रोचकता बरकरार है. आप देख रहे हैं इस समय धनेश ट्रॉफी 2019. ओवर की अंतिम गेंद, फुल टॉस और इस बार तगड़ा प्रहार किया है, लेकिन फील्डर के पास बढ़िया कैच और बैट्समैन आउट. काफी कमजोर गेंदें मिली थी सिद्दिक बाबे इस ओवर में. बल्लेबाजों को शॉर्ट पिच गेंदें मिल रही थी, फुल टॉस मिल रहे थे, लेकिन ज्यादा फायदा नहीं उठा पाए. अब तो इसमें कसूर तो गेंदबाजी का भी नहीं, बल्लेबाजी का है. और कसूर दिवाली के दिन अगर मिठाई किसी ने नहीं खाई तो खिलाने वाले का तो कसूर नहीं है. देखिए जांभूलपाडा संघ प्लीज, सुरेश पारदे आपण एकत्रित येऊ नका प्लीज, आपल्याला सहकार्य करा वेळेसंदर्भात. 25 रन चाहिए, 6 गेंदें शेष. हालांकि इस टूर्नामेंट में कई ऐसे ओवर हमने देखे हैं जिसमें 25 या फिर उससे ज़्यादा रन्स बने हैं. सबसे महंगा ओवर 33 रनों का है, हमने टीम के नंद कुमार ने किया था. लेकिन जब आप चेज कर रहे होते हैं तो आखिरी ओवर में 25 रन बनाना
बहुत ही मुश्किल काम होता है। एक तरह से शेर के मुंह से निवाला छीनने वाली बात होती है। देखिए क्रिकेट में इम्पॉसिबल कुछ भी नहीं। जो गलतियां अनंता ने की थी, देखना है कि आखिरी ओवर में जहां सिल्वर जुबली रन अगर वो बनाते हैं तो राजेंद्र कुमार सिल्वर जुबली हीरो जितने हिट नहीं हुए थे वो पांडुरंग धर्मा पाटिल के शो में उतने हिट हो जाएंगे। कहीं ना कहीं अब परिस्थितियां भी थोड़ी सी बल्लेबाजी के लिए अनुकूल हो सकती है। पिछले ओवर में हवा के विरुद्ध शॉट्स जा रहे थे ऑन साइड में, लेकिन इस ओवर में देखना है कैसे खेलते हैं। भवेश की गेंद और टॉपर लगी है। पूरे ताकत के साथ शॉट खेलने की कोशिश की थी, 2 की प्रयास में है और आसानी से 2 रन पूरे होते हुए। ज़रूरत है चौकों और छक्कों की, बाउंड्री को पार करना पड़ेगा। 1 शॉट का भी इशारा आता हुआ। 2 रन लिए ज़रूर थे, लेकिन 1 शॉट का इशारा किया है अंपायर ने। स्कोर अब 1 रन से आगे बढ़ता हुआ 22 रन। 5 गेंदें शेष, जीतने के लिए 24 रनों की ज़रूरत। एक डीप स्क्वायर लेग है, एक डीप स्क्वेरिश मिड विकेट है, एक काउ कॉर्नर है, लॉन्ग ऑन है। इस बार दिशाहीन गेंद काफी बाहर थी, ऑफ स्टंप की जाने दिया, वाइड है। सही कहा आपने, पूरी ताकत झोंक दी थी वहाँ पे अनंता ने पिछले शॉट्स में। लेकिन क्रिकेट सिर्फ ताकत का खेल नहीं है, यहाँ पे आपको टाइमिंग, फॉलो थ्रू सबको फॉलो करना है, वरना ऐसा रहता कि सचिन तेंदुलकर की जगह खली रहते। जी हाँ, मैं भी यही कहने वाला था। ताकत का खेल होता तो सिर्फ कुश्ती पहलवान ही खेलते इसको। और फिर से ऑफ स्टंप के बाहर एक और दिशाहीन गेंद। अपने खुद के पैर पर मानो कुल्हाड़ी मार रहे हैं कैप्टन भावेश। नहीं, बचने की कोशिश कर रहे हैं और ये बचने का सही तरीका नहीं है। बल्लेबाज से दूर रखने की कोशिश, ऑफ स्टंप के बाहर रख रहे हैं। ऑफ साइड में खिलाने का संभवतः प्रयास है, लेकिन उस चक्कर में वाइड कर रहे हैं। 22 की जरूरत, 5 गेंदें शेष। इस बार स्विंग किया, बढ़िया स्ट्रोक, बढ़िया प्लेसमेंट, 4 रन। बहुत ही सुंदर प्लेसमेंट। डीप में 2 खिलाड़ी थे वहां पर, एक फॉरवर्ड डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक ऑर्थोडॉक्स स्क्वायर लेग भी है, लेकिन दोनों के बीच में से गैप ढूंढा है। ज्यादा फासला नहीं था, लेकिन टाइमिंग शानदार थी और शानदार प्लेसमेंट। 4 गेंदें, 18 रनों की जरूरत। अनंता जब तक क्रीज पर है, निश्चित रूप से आशाएं जीवित है इस मैच में भावले टीम की, क्योंकि ये पुरानी तलवार है भावले टीम की। संघर्ष काफी किया है अनंता ने, लेकिन अब धीरे धीरे टच में आते हुए फुल टॉस, और इस बार ओहो मिस टाइम कर बैठे हैं। दूर से फील्डर बाउंस पर फील्ड करना चाह रहे हैं, अब जाकर उठाया और इसी बीच 2 रन। बहुत अच्छा मौका था अनंता के पास, हिटनी बॉल थी लेकिन फायदा नहीं उठा पाए। सिर्फ 2 रन, रन संख्या 30 पर पहुंच चुकी है। कितनी गेंदें और कितने रन? 3 गेंदों में 16 रन। ये आखिरी मौका है अनंता के पास। 2 चौके अनंता के बैट से जरूर निकले हैं। इस बार स्विंग एंड मिस, पूरी तरह से घूम गए। गेंद पर निगाहें नहीं थी, कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना। डॉट बॉल। अब 2 गेंदों में 16 रन चाहिए, तो मैच अब निश्चित रूप से एक तरफा हो गया है। औपचारिकता शेष है। इसके बाद आज का अंतिम मैच चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे बनाम आई गावदेवी नानकर। अब मिडल किया है, लेकिन देर हो गई है। 6 रन। ये देखिए, इस शॉट को देख के तो मानो ऐसे हो गया जैसे बत्ती बुझने के बाद तेल डाला जा रहा है। जी हाँ, एग्जाम के बाद पढ़ाई की जा रही है। सारा गुस्सा मानो इस गेंद पर उतार दिया अनंता ने। 1 गेंद 10 रनों की जरूरत। भावेश राइट अमोर द विकेट। गति परिवर्तन, और इसको भी मिडल किया। एक और लंबा ऊंचा स्ट्रोक सीधे वीआईपी डाइस के ऊपर। 6 रन और, लेकिन मैच जीत लिया है यहाँ पर श्रीराम स्पोर्ट्स जाम्बुलपाड़ा टीम ने। हार्ड लक अनंता एंड भवाले इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है। फिर से वही नाम जो सिटी क्रिकेट और ग्रामीण का बहुत बड़ा चेहरा है, सुरेश पारदी। आपको तुरंत आना है मैन ऑफ द मैच के लिए।
Suresh Pardi is the man of the match. Over to Yogesh. आखिरी गेंद पर छक्का जरूर लगा था लेकिन बैट्समैन हिट विकेट आउट हुए थे। तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक सामनावीर पुरस्कार हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करतोय सुरेश पारधी। तर उपस्थित ग्रामीणचे विद्यमान आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुंदर ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत। त्यानंतर सन्माननीय रविकांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, गटनेते पंचायत समिती भिवंडी, आणि मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर आपण या ठिकाणी देणार आहोत। त्यानंतर ॲडव्होकेट जितेंद्र रविकांत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी नक्कीच विनंती करतोय सन्माननीय जितेंद्र रविकांत पाटील ॲडव्होकेट हायकोर्ट यांच्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक आपण देत आहोत। त्यानंतर विद्यमान उपसरपंच आकाश चंद्रकांत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्याला विनंती करतोय पुढील गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत। त्यानंतर सुंदर मित्रांनो या ठिकाणी कलाकृतीचे आर्ट रवी जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत। त्यानंतर अन्नदाते आणि आम्हाला नक्कीच या ठिकाणी जेवणाची सोय उपलब्ध करून दिली साईनाथ दत्तू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक देतोय। आणि त्यानंतर विनोदजी शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देतोय। वेल प्लेड सुरेश, तुला पुढील सामन्यासाठी ऑल द बेस्ट आणि हार्दिक शुभेच्छा। नानकर संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा। कमिटीचा निर्णय आहे की सामना आजच या ठिकाणी खेळला जाईल, आजच समाप्त केला जाईल। चाहे फिर 2 ओवर का हो चाहे 1 ओवर का हो।